नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपलं. आत्ता आपण तळेगाव दाभाडे चाकण रोड जो आहे माळवडीचा परिसर आहे त्या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता गोल्डन फ्लॉवर प्रायमरी स्कूल या जे विद्यार्थी इथे शिक्षण घेतात, जे सिनियर KG आहे किंवा ज्युनियर KG आहे, याच्यातील जे काही विद्यार्थी त्यांनी गुणवंत विद्यार्थी म्हणून त्यांनी एक वेगळा मान मिळवलेला आहे. नक्की काय आहे तो मान आपण त्यांच्याकडनं थोडंसं पालकाकडनं आणि इथं जे शिक्षक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊयात. आत्ता आपल्यासोबत जे गोल्डन फ्लॉवर प्रायमरी स्कूल आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष सोपान शेठ दाभाडे आहेत. त्यांच्याकडनं आपण थोडक्यात जाणून घेऊया की नक्की ह्या शाळेचा सुरुवात कशी झाली आणि आत्ता सध्या काय प्रगती आहे. सर नमस्कार, आपली ओळख सांगावी. मी सोपान दाभाडे, गोल्डन फ्लॉवरचं मी एक संस्थापक आहे. बरं. गोल्डन फ्लॉवर स्कूल 2015 साली सुरू झाली. सुरू करताना फक्त 7 विद्यार्थी होते. माझे 3 नातू आणि 4 बाहेरचे विद्यार्थी. बरं. असे 7 विद्यार्थ्यांच्यावर ही मी शाळा सुरू केली. त्यानंतर हळूहळू विद्यार्थी वाढत गेले. नंतर कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष शाळा बंद होती कंप्लीट. तरी पण आम्ही ऑनलाईन शाळा सुरू ठेवली होती. त्याच्यानंतर आता ऑफलाईन सुरू केलेली आहे आणि 250चा आता पट आहे. म्हणजे आता भरपूर विद्यार्थी संख्या आहे. त्याच्यामध्ये आम्ही अबॅकस हा उपक्रम चालू केलेला आहे. गेल्या वर्षभरामध्ये 2 लेवल आता जवळजवळ पूर्ण होत आलेले आहेत आणि नॅशनल लेवलचे एक्झाम घेतले आणि त्याच्यामध्ये आमच्या शाळेचे पहिल्या सिनियर KGच्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यातली ते काव्य खिलारी म्हणून आहे ती चॅम्पियन झाली. दुसरं ते कोल्हे म्हणून एक विद्यार्थी आहे, अवधूत गाडगे म्हणून आहेत, हे फर्स्ट रँकमध्ये आलेले. पहिल्या 10मध्ये आमच्याच शाळेचे विद्यार्थी आलेले आहेत. बरं, आता इथं शिक्षक वर्ग किती आहेत? शिक्षक आता सध्या 17 आहेत. आणि शाळेची जी वेळ असेल ती कशी आहे? सकाळी 8 ते 11:30पर्यंत सिनियर आणि ज्युनियर KG असते आणि दुपारी नर्सरी असते. ओके, धन्यवाद. प्रत्येक क्लासमध्ये 2-2 टीचर असतात. ओके, धन्यवाद. आणि जी लहान मुलांची जी गर्दी दिसते तुम्हाला, ही सर्व अबॅकस नावाचा एक वेगळा असा अभ्यासक्रम आहे. त्याच्याबद्दल त्यांना एक मोठं मेडल भेटलं आहे, प्रशस्तीपत्रक भेटलं आहे. नक्की काय आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. मला वाटतं मावळ तालुक्यामध्ये प्रथमच असं काय स्कूल आहे की ज्याच्यामध्ये हा वेगळा असा अभ्यासक्रम आहे. यातील विद्यार्थ्यांची काहीतरी वेगळी गुणवत्ता याच्यातून सिद्ध होते. नक्की काय आहे तो अभ्यासक्रम? अबॅकस हे मी असं सांगू इच्छिते, जुन्या काळातला जो मोडी लिपी समजा असं. हो, जुन्या काळातला जो व्यवहार असायचा त्यावेळेस कॅल्क्युलेटर नसायचे, तर आत्ताच्या काळात तो कॅल्क्युलेटर असूनसुद्धा त्या काळातली जी सांकेतिक भाषा आहे ती मुलांना यूज करता येते. कारण एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर वापरायला परमिशन नसते, परंतु आपण सांकेतिक भाषेचा वापर करून एक्झाम्पल फटाफट सॉल्व करू शकतो. कारण जे कॉम्पिटिशन ज्या स्पर्धा परीक्षा असतात, स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला टाईम खूप कमी असतो आणि जगाची स्पर्धा करायची असेल तर काहीतरी सरस असायला हवं आणि आपली मुलं निवडून पडावीत, आपली मुलं एक्स्ट्रा असावीत आणि बाकीच्या तुलनेत मुलांना यश भरघोस मिळावं. त्याच्यासाठी अबॅकस हा नक्कीच उत्तम पर्याय आहे. बरं, आता हा जो अभ्यासक्रम आहे तो नक्की सुरुवात कशी होती? म्हणजे जशी बालवाडीपासून लगेच होती का नंतर काही 1 वर्षानंतर 2 वर्ष, त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? मुलाच्या 6 वर्षापासून आपण फर्स्ट लेवल सुरू करतो. इयत्ता 7वीपर्यंत अबॅकस शिकू शकतो. बरं, साधारण आता बुद्धीचा विद्यार्थी हा किती दिवसात म्हणजे पूर्ण असे आकडेमोड किती दिवसात पारंगत होऊ शकतो असं काही? फर्स्ट लेवल एकदा सुरू केली की पहिल्या 15 दिवसानंतर तो आकडेमोड करू शकतो फिंगर्स. बरं, तर ह्याच्यातून व्यवहार ज्ञानसुद्धा येणार आहे आणि गणितसुद्धा त्याच्यामध्ये लगेच केलं जातं. मग साधारण अवघडातलं अवघड गणित समजा कोणतं आहे असं काय सांगता येईल का तुम्हाला? याच सगळ्या प्रकारची गणितं सॉल्व करून होतात. मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, डेसिमलचे एक्झाम्पल्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन ह्या बेसिक गोष्टीसुद्धा त्यात कवर होतात. आणि आता ह्या ठिकाणी म्हणजे शिक्षण तर दिलंच जाते, प्लस हे वेगळा असा अभ्यासक्रम आहे. त्याच्यासाठी वेगळी अशी फी वगैरे काय आहे का? नाही, बिलकुल ह्या वर्षी कोणतीही फी घेतलेली नाही आहे. फक्त बुकची फी पॅरेंट्सकडून घेतलेली आहे. ओके, धन्यवाद मॅडम. नक्की अबॅकस म्हणजे काय प्रकार आहे आपण शिक्षकांना थोडक्यात जाणून घेऊया आणि आपण थोडंसं नक्की काय करतात मुलं त्याच्याकडे थोडंसं आपण पाहूया. मॅडम, एखादा तुम्ही प्रश्न विचारू शकता का त्यांना? हो, नक्कीच. थेरॉटिकल पाहण्यापेक्षा प्रॅक्टिकल पाहणं कधीही भारीच. तर आपण काही एक्झाम्पल्स मुलांना विचारू. एव्हरीबडी टेक द अबॅकस पोझिशन. टेक द फर्स्ट एक्झाम्पल ऑन युअर फिंगर्स. फर्स्ट टेक द 9090 +9 -4 +6060 that is 35. Loudly say 35. Take the second example on your fingers. 5050 +5 +1 -6 that is 5050. Take the second example on your fingers. 9090 +9 -9 +4
-2 +5 -7, that is 90. take the next example on your fingers. 9 -5 +40 40 +50 50 -4, that is 90. ओके, धन्यवाद. आज मॅडम, आज जे या ठिकाणी बक्षीस समारंभ झाला, नक्की ह्याच्याबद्दल आपण काय माहिती द्याल? आज जे बक्षीस वितरण झालं ते ऑल ओव्हर इंडियामधून आपल्या मुलांना प्राईज डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आत्ता ही एक्झाम झाली आहे. अबॅकस नॅशनल लेवल कॉम्पिटिशन आणि मॅथ फाउंडेशनच्या अशा 2 प्रकारच्या एक्झामचं प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं. तर कॉम्पिटिशन अबॅकस कॉम्पिटिशन ही 1,29,000 मुलांमध्ये टॉप आलेले किंवा छान यश मिळवलेले विद्यार्थी होते. पूर्ण 1,29,000 विद्यार्थ्यांमध्ये छोट्याशा स्कूलमधले माझे विद्यार्थी तसेच फर्स्ट टाईम ज्यांनी अबॅकस ट्राय केलं त्यांना एवढं छान यश मिळालं हे आपल्यासाठी गौरवास्पद आहे. साधारण आपल्या शाळेतील किती विद्यार्थी होते? आपल्या शाळेतले 5 विद्यार्थी होते पहिल्या 10मध्ये. अरे वा, अभिनंदन. आपल्यासोबत या ठिकाणी एक माझी विद्यार्थिनी आहे. ती या शाळेतून शिकून दुसऱ्या शाळेत गेली, परंतु जे म्हणतात ना आपण, जो पाया असतो तो मजबूत होण्यासाठी या शाळेची तिला खूप म्हणजे चांगला एक फायदा झालेला आहे. त्याच्याकडनं आपण थोडक्यात जाणून घेऊया. तुझं नाव सांग बरं. माझं नाव दिशा माने. बरं, आणि आता कोणत्या शाळेत आहेस तू? माउंट सेंट्रल हायस्कूल. बरं, आता ह्या शाळेतून तू साधारण 1-2-3 वर्षापूर्वी समजा गेली असेल, पुढे गेली बरोबर. त्याच्यानंतर मग आता तुला ह्या शाळेबद्दल तुला काय सांगायचं आहे? ही शाळा खूप चांगली, इथं शिकवण पण चांगली शिकवतात. बरं, म्हणजे आवडत्या टीचर कोणत्या तुझ्या? काय कसं शिकवायच्या त्या टीचरचं नाव वगैरे? नीलम मॅडम. हां, मग काय शिकायचं, कसं शिकवायचं तुला ते? शिकवायचं. बरं, आणखी काय सांगाल? मग आता इथं जो अभ्यास तू केला आहे, पायाचा तुझा मजबूत झाला, तुला मोठे माउंट सेंटमध्ये गेल्यानंतर तुझा फायदा होतो आहे. नक्की तुला लहानपणी इथं काय काय शिकवलं होतं? त्याला काय सांगायची आठवणी आहे का काय तुझ्या? आम्हाला म्हणजे ABCD शिकवली, इथं अजून फोनिक साऊंड शिकवले, जसं आपल्याला दुसऱ्या स्कूलमध्ये पण शिकवतात. बरं. शिकवले. ओके, बरं, आपली एक दुसरी विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे. तुझं नाव सांग बरं. त्रिशा गणेश गुंडे. बरं, आता तू आता कोणत्या शाळेत आहेस? कांतीलाल शाह विद्यालय. बरं, आता तुला इथं ज्यावेळेस तू छोटी असताना इथं आली होती त्यावेळेस तुला नक्की शाळा कशी वाटली होती ही? एकदम छान आणि सगळे शिक्षक खूप छान शिकवत होते. आज तुला कोणतं आवड भेटलं आहे? मला फाउंडेशनचं परत 5 मिनिटात सॉल्व करायचे होते ते सम्स, त्याचे सर्टिफिकेट व हे मिळेल, ट्रॉफी भेटली. बरं, आणखी काय तुझी आवडती शिक्षक कोण होती इथं? नीलम टीचर. ओके, काय शिकवायचं त्या? ते मला ABCD परत KAKE ह्याचे सगळे साऊंड्स हे सगळे शिकवत होते. ओके, छान. तुझं नाव सांग बाळा. श्रीरंग हेमंत साळे. बरं, आता तू कितवीला आहेस 3rd. आणि कोणत्या शाळेत? मामासाहेब खांडे इंग्लिश मीडियम. बरं, आता या ठिकाणी जो तू छोटा लहानपणी तुझ्या मम्मी पप्पावर आला असेल, मग आता तुला काय वाटतं वेगळं पण याच्यामध्ये? तुला कसं शिक्षण दिलं त्यांनी? कोण होते शिक्षक तुला? मला एवढं लक्षात नाही. इथं म्हणजे बघितलं खूप मोठी स्कूल वाटली. इथं खूप बदलाव झाले. इथं पहिला पूर्ण असं गार्डन होतं थोडं. बरं. आणि इथं खूप सगळे क्लासेस होते सिनियर KG पर्यंत. बरं. आणि इथं म्हणजे शिकवायचे खूप मस्त. मी इथं प्ले ग्रुप आणि नर्सरी इथं शिकायचं. बरं, आणि आता त्या शाळेत गेल्यानंतर तुला वाटतं का इथं चांगलं शिक्षण झालं आहे म्हणून मला तिथं चांगला अभ्यास होतो आहे? इथं तुझं कोणत्या टीचर आवडत्या होत्या? मला लक्षात नाही येते त्यांचं नाव. ओके, पण चांगलं शिकवायचं ना ते? हां. ओके, लहान मुलांची प्रतिक्रिया आपण पाहिली, म्हणजे ठीक आहे, आता 4-5 वर्ष झाले त्यांना शाळा सोडून, परंतु तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र जाणवतो आहे की जे शिक्षण असतं, जे पाया असतो आपला, तो अगदी इथं या ठिकाणी येऊन त्यांचा मजबूत झालेला जाणवतो आहे. या ठिकाणी अबॅकसमध्ये जे नॅशनल लेवलला चॅम्पियन म्हणून एक जी विद्यार्थीची निवड झाली होती, ती विद्यार्थिनी आज आता आपल्यासोबत आहे. त्याच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. तुझं नाव सांग. माझं नाव काव्य हरीश खिल्लारी आहे. बरं. मला अबॅकस खूप आवडतो. माझे टीचर चांगले शिकवतात. माझ्या शाळेत मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात. बरं, तू असा ह्याचा अभ्यास कसा केला? अभ्यास नक्की तुला म्हणजे कोण मार्गदर्शन, शिक्षक कोणी केलं? शिक्षण शिकवलं कोणी जास्त तुला? नीलम टीचर. बरं, आणि तुझे आईवडील जे आहेत ते आज तुझ्या आपल्यासोबत आहेत, मग आईवडिलांचा सपोर्ट कसा होता? वडील किंवा मम्मी कसं म्हणजे अभ्यास घ्यायचा तुझा?
माझी मम्मी ऑनलाईन अभ्यास घ्यायची. बरं. त्याच्यात मी 4 मिनिटात 150 सम्स सॉल्व करते. ठीक आहे. आता आपल्यासोबत तिचे पालकसुद्धा आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर नमस्कार, आपलं नाव सांगावी. माझं नाव हरीश शांताराम खिल्लारी. बरं, आता ही जी आपली मुलगी आहे ती चॅम्पियन झालेली आहे. अक्षरशः म्हणजे पालकांचा याचा कुठेतरी गौरव वाटत असतो, परंतु एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? एक पालक म्हणून मला नक्कीच तिचा अभिमान वाटतो. कारण आपण जे केलं नाही ते आपल्या मुलांनी करून दाखवलं. आपण आपली स्वप्न आपल्या मुलाच्या डोळ्यात मुलाच्या स्वरूपात बघत असतो आणि आज माझ्या मुलीने माझं स्वप्न साकार केलं याचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि त्याच्यामुळं मी तिचे करावे तेवढे गुणगान कमीच आहेत. बरं, तर हिच्या मागं जे तिच्या मम्मीचं साहजिकच कष्ट आहे, तुमचं कष्ट आहे, परंतु याच्या मागं शिक्षकांसुद्धा आहे. नक्की आपण श्रेय कोणाला द्याल? श्रेय हे मी तिचं संपूर्ण 2 व्यक्तींना देईल. एक तर तिचे टीचर आणि तिची मम्मी. ओके. आज आपल्यासोबत तिची मम्मीसुद्धा आहे, तिच्याकडे थोडं जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. आज आपला मुलगा कुठेतरी एक चॅम्पियन झाला, म्हणजे सर्वात जास्त मोठा गौरव असतो. नक्की तुम्ही तिचा कसा अभ्यास घेतला याच्याबद्दल काय सांगाल? अभ्यास म्हणजे त्यात माझ्यापेक्षा मी असं सांगेल की तिच्या मेहनतीला कुठंतरी आज हे फळ मिळालेलं आहे. बरं. एकतर टीचरांनी पहिलं खूप म्हणजे छान तिचा अभ्यास घेतला आणि प्रॅक्टिस म्हणायला गेलं तर प्रॅक्टिसही भरपूर घेतली मी तिची, त्यामुळे आज ती चॅम्पियन या लेवलला पोचली आहे. आणि या अगोदरही तिच्या स्कूलमध्ये 2 लेवल झालेले आहेत, त्यामध्ये तिला आउट ऑफ 100पैकी 100 दोन्ही लेवलला 100च मिळालेले आहेत मार्क्स. ओके. तर टीचर आहेत आणि जे चॅम्पियन झाले ती मुलगीसुद्धा आहे. नक्की शिक्षक आणि मुलीचं की वेगळं नातं असतं. साहजिकच मुलीची जी गुणवत्ता आहे ती शिक्षक ठरवत असतो. आज ते शिक्षकाने नक्की जाणून घेऊ की ती जी मुलगी चॅम्पियन झाली त्याच्यामागं नक्की काय रहस्य आहे. मॅडम नमस्कार. आता ही जी चॅम्पियन झालेली आहे म्हणजे साहजिकच तुम्हाला त्याचा अभिमान असणारच आहे. नक्की तुम्ही कसा अभ्यास करून घेतला हिचा? तिचा अभ्यास करून घेतला म्हणजे तिच्याकडून मी खूप सारे एक्झाम्पल सॉल्व करून घेतले, ऑनलाईन सॉल्व करून घेतले, ऑफलाईन सॉल्व करून घेतले. मी जितकी मेहनत घेतली तितकी मी सुद्धा घेतली आणि तसेच तिच्या पॅरेंट्सनी सुद्धा तितकीच मेहनत घेतली. त्याचं सर्वांचं आमच्या तिघांचंही जे कष्ट आहे त्याचं फळ म्हणजे चॅम्पियन झालं. धन्यवाद. आत्ता काही पालक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार. आपल्या मुलाला 2 ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत, तर नक्की काय प्रतिक्रिया आहे, काय वाटतं आपल्याला? सध्या तो दुसरे ते शिकत आहे. कोणत्या शाळेत आता तो सध्या कृष्णा बेगडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकतो. बरं. तरी म्हणजे त्याला अभ्यासक्रमामुळे मॅथमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट, खूप फायदा झाला. बरं. मग ह्या शाळेचा अनुभव काय तुम्हाला, कशी वाटली होती शाळा ज्यावेळेस तुम्ही लहान असताना टाकलं त्यावेळेस? त्याला पहिल्यांदा या शाळेमध्ये टाकलं तेव्हा ह्या शाळेमध्ये त्याचा बेस पूर्ण पक्का झाला आणि बेस पक्का झाल्यामुळे त्याचा खूप पुढे फायदा आहे. या शाळेमध्ये सर्व ॲक्टिव्हिटी घेतात, त्याचा खूप फायदा होतो आणि सर्व आणि काळाची गरजेनुसार सर्वांनी अभ्यास लावणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी विक्टोरिया कॉलनीमधून जे काही पालक आहेत त्यांचे साधारण आपण पाहू शकतो, साधारण 4-5 पालक आहे आणि 4-5 पालकाचे जे पाल्ले आहेत त्यांना सर्वांना असे बक्षीस ट्रॉफी मिळालेले. नक्की त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या मुलीला काय भेटलं नक्की? मुलगा आहे मुलगी? मुलगा आहे. बरं. त्याला किती 3 ट्रॉफी दिसतात ते मला? 3 ट्रॉफ्या मिळाल्या. बरं, नक्की काय सांगाल आपण त्याच्याबद्दल सांगा आणि शिक्षकाबद्दल सुद्धा सांगा आणि या स्कूलबद्दल पण सांगा. पहिल्यांदा आम्ही अबॅकसबद्दल सांगू की अबॅकस हा कोर्स आम्ही गोल्डन फ्लावर या स्कूलमध्ये लावला, त्यामुळे मुलाच्या अभ्यासामध्ये प्रगती झालेली आहे. आणि तो या उद्देशानेच लावलेला आहे की त्याला इंजिनिअरिंग या कोर्ससाठी किंवा बँकिंग या कोर्ससाठी किंवा फायनान्स वगैरे या मॅथमॅटिक्सच्या विषयासाठी त्याला हे खूप पुढे फायदेशीर होईल. आपण कुठे जॉबला आहात का? हो. मग आता आपला जो मुलगा आहे समजा आता आज एवढ्या लहान वयात जरी असं 3-3 ट्रॉफ्या किंवा गणित करतो तर साहजिकच याचं करिअर पुढे चांगलंच होणार आहे. पुढे चांगलेच होण्यासाठी त्याला हा कोर्स लावलेला आहे. बरं. सर आपण काय सांगाल? नमस्कार. माझी मुलगी काव्या खिलारी. तर आपण ह्या उद्देशाने पोरांना तयार करत असतो का त्यांनी भविष्यात जाऊन जे आता स्पर्धेचे युग आहे त्या स्पर्धेच्या युगमध्ये कुठंतरी तग धरावा म्हणजे आज आपण जर बघितलं तर
हे युग खूप स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला जर पुढं जाऊन जर समजा जॉब असेल किंवा काही बिझनेस असेल तर तुमचा ब्रेन तेवढा फास्ट पाहिजे की तुम्हाला तुमची निर्णय क्षमता ही तेवढी फास्ट झाली पाहिजे. तर ह्या उद्देशाने आपण तयारीसाठी अबॅकस ही कन्सेप्ट जी आहे ती मला खूप आवडली आणि मुलीला पण आवडली आणि त्याचं आज आपण बघतोय फळ काय. आता तुमच्या बिल्डिंगमध्ये जो साधारण 5-6 ट्रॉफी गेलेले आहेत, हो नक्की काय आता मुलांना सांगा पार्टी वगैरे काय होणार आहे का काय? हो पार्टी नक्कीच होणार. कारण याचं कारण सांगतो, आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही शिवजयंती साजरी करत असतो आणि योगायोगाने उद्या शिवजयंती साजरी होत आहे. आमचं 6वं वर्ष असणार आहे आणि त्यावेळेला नक्की त्यांचा नामोल्लेख होईल तिथं आणि त्यांचा योग्य तो सत्कारसुद्धा केला जाईल. आणि ह्या विद्यार्थ्यांसोबत शाळेचं आणि शिक्षकाचं महत्त्वाचं शिक्षक आहेत, शिक्षकांचं नाव कुठेतरी ते पुढं वरती जात असतं. कारण आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, आपण पालक म्हणून लक्ष देतो, परंतु मेन जो पाया आहे तो पाया मजबूत करण्याचं काम शिक्षकांचं आहे आणि या शिक्षकांनी खूपच चांगलं काम केलं हे पण यातून जाणवत आहे. मॅडम आपण काय सांगाल? माझा मुलगा तनेश गोल्डन फ्लॉवरमध्ये आहे. बरं, नीलम मॅडममुळं आज छान ट्रॉफ्या भेटल्यात त्याला. याचा फायदा त्याला शाळेतील मॅथ्समध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने होतो आहे. ॲबॅकस याच्यासाठीच लावलं की आजच्या जगात त्याला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहिजेच त्याच्यामध्ये टॅलेंट, तरच काहीतरी आहे वेगळं करण्यासाठी, म्हणून त्याच्यासाठी मी ॲबॅकस चूज केलं होतं आणि त्याचं हे फळ बघताय तुम्ही आज. नक्कीच नक्कीच. मॅडम आपण काय सांगाल? तू काय सांगाल? तुझं नाव काय? बरं, तुला हे 2 ट्रॉफ्या भेटल्यात, मग आता संध्याकाळी घरी जाऊन मम्मी पप्पाकडनं पार्टी वगैरे काय मागणार का? नाही मागणार, फक्त अभ्यास करणार. व्हेरी गुड सर. आता काही पालक आहेत त्यांच्याकडे थोडक्यात अजून माहिती घेऊया. मॅडम नमस्कार. आता ही जी मुलगी जी चॅम्पियन झालेली आहे, परंतु आणखी वेगळं तुम्ही काय सांगाल शाळेविषयी, शिक्षकांविषयी, मुलीविषयी किंवा ही जी तुमची सोसायटी आहे त्याच्यामध्ये नक्की काय बाबा चांगली तर आहे आपण सकारात्मक घेतो आहे? कारण शाळा म्हटलं तर आपल्याला पालकांना महत्त्वाचं टेन्शन असं असतं की मुलांना सोडायचं कसं, न्यायचं कसं. तर तुम्हाला सोयीस्कर म्हणून हे तुमचं छोटं असताना आपण इथं सोडलं. आता सध्या ती कोणत्या शाळेत आहे? आता सध्या ती कृष्णराव ढेगडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आहे. बरं. आणि तिच्याबद्दल सांगेल मी की ती नॅशनल लेवलला चॅम्पियन झालेली आहे. तिने 5 मिनिटात 129 एक्झाम्पल जे आहेत मॅथ्सचे प्लस मायनस ते सोडवलेले आहेत. झालं असं की ती म्हणजे ॲक्च्युली प्रॅक्टिस जेव्हा मी घ्यायची तिने खूप प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस घेताना ती 5 मिनिटात 145 एक्झाम्पल सोडवायची. म्हणजे पण असं होतं की जेव्हा आपण मेन असं एक्झाम येते किंवा आपल्याला टेन्शन येतं, या टेन्शनमध्ये तिनं म्हणजे तो एवढा स्कोर कमी केला. नेक्स्ट जेव्हा लेवल येईल किंवा पुढच्या वर्षी जेव्हा नॅशनल लेवलला ती एक्झाम देईल हीच, तर नक्कीच ती चॅम्पियन ऑफ चॅम्पियन असं बक्षीस आणावं तिनं, अशी माझी तिच्याकडनं अपेक्षा राहील. आणि अर्थातच मला तिचा अभिमानच वाटतो आहे आत्ताही. पण तिच्यातलं जे टॅलेंट आहे की ते अजून करू शकते आणि करतही होती. पण एक तिला ऐन एक्झामच्या वेळी तिला खूप म्हणजे भीती वाटली, ती एक्झामची भीती वाटली. फर्स्ट टाईम ऑनलाईन एक्झाम दिलेली तिने तेव्हा, त्यामुळे तिनं तो ऑनलाईन एक्झामचा लोड घेऊन तिचा स्कोर एवढा कमी झाला आणि एवढा कमी असतानाही ती चॅम्पियन झाली. तर अर्थातच तिचं कौतुकच आहे माझ्याकडनं. असं कधी झालं आहे का? असं कधी झालं आहे का की तिने तुम्हाला एखादा प्रश्न विचारला आणि तुम्ही कधी गोंधळात पडले, अरे बापरे काय नक्की? असं कधी झालं आहे का? म्हणजे असं, कारण सध्या मुलांची बुद्धी जी आहे ती म्हणजे आपल्या पालकापेक्षा खूप वरच्या लेवलला आहे. असा एखादा प्रसंग आहे का, सांगता येईल का? खूप वेळा म्हणजे एकदा नाही असं बरेच वेळा झालं की मम्मी हे मला हे म्हणजे हे येत नाही. हां, हो, ओके. इतर वेळेस सांगते मी, पण अबॅकसचं स्पेशल, कारण की आपण कॅल्सीपेक्षाही ती मुलं फास्ट झालेली आहेत. तर ते आपल्याला थोडंसं त्यांच्या लेवलला जाणं आपल्यालाही जमत नाही. म्हणजे बरं. मग त्यावेळेस तुम्ही काय करता? म्हणजे मोबाईल का मग डायरेक्ट शिक्षकांना पण? नाही, शिक्षकांना नाही, डायरेक्ट शिक्षकांना नाही, पण मोबाईलवरती वगैरे किंवा मग तू डबल कर असं सांगते मी. तू करत राहा, 2-3 वेळा कर. मी तिला कधीच आन्सर सांगत नाही, तू करत राहा. जे बरोबर आन्सर येईल ना मग मी तिला सांगत असते की हां हे बरोबर आहे, आता कसं आलं, मग तू तीच टॅक्टरला लक्षात ठेव. थोडक्यात असं सुद्धा सांगणं आहे की आत्ताचे जे विद्यार्थी आहेत ते पालकांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. म्हणजे आज जर या वयात जर ते एखादा प्रश्न समोरच्याला किंवा पालकांना टाकून गोंधळात पाडू शकतात, तर साहजिकच उद्याची पिढी ही म्हणजे खूपच फास्ट होणार आहे, या शंकाच नाही. म्हणजे ह्या शाळेमधनं जर मुलांना योग्य प्रकारचा पाया मजबूत झाला आहे तर साहजिकच ही मुलं पुढं आपल्या शाळेचं, आपल्या देशाचं, आपल्या घराचं, आपल्या पालकांचं नक्कीच नाव हे चांगलं करण्यात शंका नाही. माझे नाव दिशा, मी पण इथे ॲबॅकसला येते जसे तुम्ही सर्व येता. आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व खूप असते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांचे स्थान
निवड असते. प्रत्येकाचे एक आवडते शिक्षक असतात. जेव्हापासून मी अभ्यास लावले आहे तेव्हापासून माझ्या आवडत्या शिक्षिका नीलम मॅम आहे. त्यांच्या नावाप्रमाणे ते खूप हुशार आहेत. त्या आम्हाला खूप छान शिकवतात. जर कोणाला कोणते गणित येत नसेल तर ते आम्हाला समजून सांगतात. ते आम्हाला कुठल्या पण वेळेत मदत करतात. त्यांना आम्हाला धन्यवाद म्हणायचे आहे. तुम्ही अभ्यासच्या नॅशनल 5 मिनिटाच्या परीक्षेत तुम्ही आम्हाला खूप मदत केली आणि ती गणिते कसे पास सोडवायची त्याची पण ट्रिक्स सांगितली. आम्हाला त्यांनी सांगितले. एवढे छान शिक्षिका देवाने आमच्या जीवनात आणल्या त्याचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. मनपूर्वक आभार मानतो. खरं तर बालवाडीचं स्वरूप बदललेलं आहे. ते आपले जे पालक आहेत त्यांना जाणवत असणार. आपल्या लहानपणीची बालवाडी होती, सिनियर KG वगैरे होती, ती वेगळी होती. सध्याचं युग हे कॅम्प्युटर युग आहे. नवीन काळ बदलतोय. प्रत्येक काळानुसार नवीन विद्यार्थी घडतात. आज आपण एखाद्या लहान मुलाला एखादा छोटा जरी तो बालवाडी जरी असेल तरी प्रश्न विचारतो, तोही उत्तर देतो. त्यावेळेस आपले जेवढे शिक्षणासाठी थोडीशी कमी होते, आपली सुद्धा शिक्षण कमी झाली. परंतु जर आता काळाची गरज आहे, जर विद्यार्थ्यांनी चांगलं घडवलं तर पुढची येणारी पिढी ही नक्कीच चांगली असणार आहे यात शंकाच नाही. आज या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलो. पाहिलं मी बालवाडीचं स्वरूप किंवा जे आपण इंग्लिश भाषेतलं म्हणतो सिनियर KG, ज्युनियर KG, असं प्रत्येक ठिकाणी मी वर्गाचं पहिलं आल्यावर निरीक्षण केलं. प्रत्येक ठिकाणी टीचर्स जे आहेत त्यांचे सुद्धा नावं आहेत आणि अगदी सुटसुटीत व्यवस्थित सगळं म्हणजे आल्यावर मनात भरावं असं ही शाळा आहे असं म्हणजे बाबा राहणार नाही. तर शिक्षक वर्ग असो किंवा नागरिक साहेब असो किंवा जे पालक वर्ग आहे त्यांचंसुद्धा वाटते की तळेगाव दाभाडे परिसरामध्ये अशी लहान मुलांसाठी एक वेगळं काहीतरी व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. आज इथून जे मुलं शिक्षण घेऊन पुढं बाहेर पडणार आहे निश्चितच चांगलं होणार आहे. आता त्यांनी एक नवीन काहीतरी प्रकार करून दाखवला. मी पहिल्यांदाच पाहिलं त्यांनी. कारण आपल्याला जरी न्यायला गेलं तरी जर ती जमणार नाही तर त्यांनी बोटावर गोष्ट केली. म्हणजे काही नाही, फक्त मी आता तुला शिकवत होतो ना नक्की काय करतात ते. परंतु काही वाचायचं नाही, काही नाही. मॅडम इथं सांगा त्यांना गणित ते फक्त असं काहीतरी हातावर करत होते आणि क्षणामध्ये म्हणजे असं एकही विद्यार्थी नव्हतं की त्याचं गणित चुकलंय. प्रत्येकाने म्हणजे अगदी तंतोतंत दिलं. म्हणजे ही नक्की शिक्षणाची नक्की कोणती पायरी हे म्हणजे मला खूप विशेष वाटलं. पुन्हा एकदा मी जास्त काही वेळ घेत नाही कारण आता बरेच पालक सकाळपासून थांबलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन, सर्व शिक्षक वर्गाचं अभिनंदन आणि त्याचबरोबर जे पालक सर्वात मोठा वाटा जो असतो तो पालकांचा देखील असतो. कारण पालक वर्ग सर्व हा नोकरीला असतो किंवा घरगुती ज्या महिला असतात त्या गृहिणी असतात त्यातून त्यांना मुलासाठी वेळ काढून त्यांनी शिक्षणसुद्धा देणे, त्यांना एक चांगले संस्कारसुद्धा देणे आणि त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. आणि अशीच मुलांच्या प्रगती होत राहो, शाळेतसुद्धा प्रगती होत राहो. जे मुलं आपलं जे आहेत ज्यांनी संपूर्ण राज्यामध्ये काही गुणवंत विद्यार्थ्यांना नाव लवकर मिळवले नक्कीच त्याचं वाढताना सुद्धा करणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रश्न जाऊ शकत नाही, परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं जे गुण आहे ते मी माझ्या महाराष्ट्र आपल्या न्यूजमार्फत नक्कीच महाराष्ट्रभर पसरवणार आहे. नक्कीच आणि त्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांनी हा सुंदर उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असाच आहे आणि धन्यवाद. व्हिडिओ चालूच ठेवू ना. चालूच ठेवू. नेक्स्ट प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए या एक्झामसाठी मुलांनी जवळपास 1 महिना मेहनत केलेली आहे. दीप प्रज्वलन करून सुरुवात कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. एक दीप मानाचा, एक दीप मानाचा, एक दीप ज्ञानाचा, एक दीप त्यागाचा आणि एक दीप यशस्वीतेचा, एक दीप यशस्वीतेचा.
कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजनाने करत असतो. या कुंभेन तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांड शंकर प्रभुतिभिर्दैवे सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा. आणि त्यात अबॅकसमध्ये किती प्रकार असतात? अबॅकसमध्ये 3 प्रकार असतात. एक म्हणजे फिंगर सेलिंग, दुसरं इमॅजिनेशन आणि थर्ड स्टेट रीडिंग. त्या पद्धती आपल्याला यूज होतात डेली यूजसाठी किंवा रोजच्या वापरात आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. बाकीच्या इंग्लिश किंवा बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये बऱ्याचशा काही ॲडिशनल आवृत्ती ॲड केली जाऊ शकते. परंतु मॅथ हा सब्जेक्ट असा आहे की त्याची जे आहेत त्या जशाच्या तशा शेवटपर्यंत राहतात. त्यात कोणताच बदल होत नाही. आणि जर फायदा म्हटले तर कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते. तुम्ही म्हणाल कसं काय? अबॅकस शिकल्यानंतर किंवा अबॅकस शिकताना सगळ्यात मोठा किंवा महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पॉवर इन्क्रीज होते. कॉन्सन्ट्रेशन कसं इन्क्रीज होतं तुम्ही करू शकता. कारण ज्यावेळेस आपण बीट्स काउंट करतो, इमॅजिनेशन करतो, फिंगर सिरी करतो त्यावेळेस तुमचं लक्ष हे एकाग्र असेल तरच एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करू शकतो. आणि याचा उपयोग आपल्याला बाकीच्या सब्जेक्टमध्ये सुद्धा होतो. कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढली म्हणजे फक्त मॅथ्ससाठीच यूज झाला असं नाही होत. बाकीच्या सब्जेक्टमध्ये लर्न करताना राईट करताना दुसरं काही असतं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे लर्निंग लवकर होतो आणि त्याचा इफेक्ट फक्त मॅथ्ससाठी न होता बाकीच्या सब्जेक्टचे एक्झाम देताना बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. आणि याचं उदाहरण तुमची मुलं तुमच्या समोर स्वतः आहे. आणि मला असं वाटतं याच्यापेक्षा हे एक्स्ट्रा काही सांगायला पाहिजे असं वाटत नाही आहे. धन्यवाद. सॉल्व करून ऑल ओव्हर इंडियामध्ये 5th प्राइज मिळवलेला आहे. तर आपण ट्रॉफी श्री डॉक्टर साहेब मॅडम
कारंडे. आपले स्टुडंट इथे अवेलेबल आहेत, त्यांना वाटतंय तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. अबॅकस क्लासला जे जे विद्यार्थी येतात त्यांनी समोर यायचं आहे. क्लासमध्ये जे जे विद्यार्थी आहेत त्यांनी समोर या. साईडला जायचं. मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगते, तुम्ही आम्हाला फिंगर्सवरती घ्यायचे. डेमोसाठी सर्व मुलं उत्सुकपणे आलेले आहेत. सर्वात अगोदर सिनियर केजीसाठी एक्झाम्पल सांगते. बाकीच्या मुलांनी फिंगर्सवरती घेतलं तरी काही अडचण नाही, आणि समजा त्यांना लावायचं आहे. Everybody ready for the abacus position? Take on your fingers. 1 plus 1, again plus 1, -3 plus 5. That is 5. Take the next example on your fingers. 5 plus 4, -9 plus 5, 50. That is 50. Take the next example. 55 plus 4 minus 4. That is 55. Very good. मुलांसाठी होते. आता मोठ्या मुलांसाठी एक्झाम्पल्स घ्या. 99 -4 -4040 plus 3030 plus 2 -1 plus 10 -20. That is 70. Take the next example. 5050 plus 1440 plus 5 -9 plus 3030 -6060 plus 10 plus 9 -5. That is 44. Very good. Take the next example. 44 plus 5050 -9090 plus 5 plus 6060 plus again 2020